निरोगी आरोग्यासाठी किचन टिप्स. क्रमांक 1. आहारामध्ये दही, दूध, डाळी आणि हिरव्या भाज्या यांचा आवर्जून समावेश करावा. आपल्या रोजच्या जेवणामध्ये वेगवेगळे पदार्थ खायलाच पाहिजेत. क्रमांक 20. वयाच्या 40 नंतर नियमित आरोग्य तपासणी करून घ्या. जर औषधे घेतली असतील तर नियमित आणि वेळेवर घ्या. क्रमांक 3. रोज काहीतरी मनोरंजक गोष्टी करा ज्यामुळे मनाला आनंद मिळेल. क्रमांक 4. ज्या स्त्रियांना मासिक पाळी वेळेवर येत नाही त्यांनी पपई आणि लिंबाचे सेवन करावे. क्रमांक 5. आहारामध्ये नेहमीच मेथीचे दाणे खायला हवेत. यामुळे लवकर वृद्धत्व येत नाही. क्रमांक 6. ज्या महिला खूप लवकर म्हाताऱ्या दिसू लागल्या आहेत त्यांनी डाळिंबाचा रस दह्यात मिसळून घ्यावा. या उपायाने त्वचेची चमक वाढेल आणि तुम्ही पुन्हा तरुण दिसू लागाल. क्रमांक 7. ज्या महिलांना उष्णतेमुळे लघवीच्या जागेवर खाज येत असेल त्यांनी त्या जागेवर खोबरेल तेल लावावे. क्रमांक 8. तोंडावाटे कधीही श्वास घेऊ नये. नेहमी नाकातून दीर्घ श्वास घ्यावा. क्रमांक 9. जे लोक उपाशीपोटी काकडीचे सेवन करतात ते क्वचितच आजारी पडतात. क्रमांक 10. तारुण्य टिकून ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी गाईच्या दुधामध्ये बडीशेप मिसळून घ्यावी. क्रमांक 11. आंब्याचे पाने चावून खा. यामुळे अपचन आणि तोंडाची दुर्गंधी दूर होईल. क्रमांक 12. ज्या स्त्रिया चेहऱ्यावर क्रीम लावतात त्यांची त्वचा नेहमी टाईट राहते. क्रमांक 13. ज्या महिलांना मान दुखण्याचा त्रास होत असेल त्यांनी उशीवर डोके ठेवून झोपू नये. क्रमांक 14. खोकल्याची समस्या नष्ट करण्यासाठी पुदिन्याच्या चहामध्ये चिमूटभर मीठ घाला. हा उपाय आठवड्याभर केल्यास जुन्यातला जुना खोकला पूर्ण बरा होतो. क्रमांक 15. कोरफडीचा रस पिल्याने वजन कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. क्रमांक 16. सतत गरम पाण्याने सेवन केल्याने मेंदूच्या नसांना सूज येऊन त्या खराब होऊ शकतात. क्रमांक 17. सुजलेल्या भागावर विड्याचे पान चोळल्याने सूज कमी होते. क्रमांक 18. थायरॉईड असल्यास नारळाची मोठी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी उकळून प्या. क्रमांक 19. तोंडामध्ये छाले आले असल्यास केळीची पेस्ट आणि मध मिक्स करून खाल्ल्यास आराम मिळतो. क्रमांक 20. शेगडी व्हिनेगर किंवा मिठाच्या पाण्याने स्वच्छ केल्याने दुर्गंधी आणि चिकट डाग पूर्णपणे निघून जातात. क्रमांक 21. ज्या महिलांना उष्णतेचा जास्त त्रास आहे त्यांनी 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा सब्जा 10 मिनिटांपर्यंत टाकून ठेवावी आणि नंतर पिऊन घ्यावा. क्रमांक 22. ज्या महिला सकाळी आंघोळ करून स्वयंपाकघरात जातात आणि प्रथम देवाचे नामस्मरण करतात
त्यांच्या घरात नेहमीच लक्ष्मीचा वास राहतो. क्रमांक 23. जर थकवा जाणू लागला असेल तर रोज गूळ खावा, यामुळे भरपूर ऊर्जा मिळते. क्रमांक 24. गरोदरपणात पोटावर खाज येत असेल तर कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण लावून हलक्या हाताने मालिश करावी. क्रमांक 25. आळस निरनिराळ्या रोगांना आमंत्रण देतो, यामुळे सतत क्रियाशील राहावे. क्रमांक 26. ज्या महिला पायात चांदीचे पैंजण घालतात त्यांना पाय दुखण्याची समस्या होत नाही. क्रमांक 27. ज्या स्त्रिया आहारामध्ये भाकरी खातात त्यांच्या पोटावरील चरबी वाढत नाही. क्रमांक 28. तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. जेवण योग्य तापमानावर शिजवून घ्यावे. क्रमांक 29. मासिक पाळी दरम्यान ज्या महिलांचे खूप पोट दुखत असेल त्यांनी शतावरी घ्यावी, आराम मिळतो. क्रमांक 30. जिममधून आल्यानंतर बेडवर झोपण्याची किंवा बसण्याची चूक करू नये. क्रमांक 31. जेवणानंतर रोज एक खजूर खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. क्रमांक 32. गरम दुधासोबत जिलेबी खाणाऱ्या महिला कायम तरुण राहतात. क्रमांक 33. आहारामध्ये नेहमीच मेथीचे दाणे खायला हवेत, यामुळे लवकर वृद्धत्व येत नाही. क्रमांक 34. जे लोक उपाशी पोटी काकडीचे सेवन करतात ते क्वचितच आजारी पडतात. क्रमांक 35. जर थकवा जाणू लागला असेल तर रोज गूळ खावा, भरपूर ऊर्जा मिळते. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.